थँक्यू सो मच सिराज आणि किरण सर. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांना आपण ऐकलं होतो पहिलाच बॉल होता. लेट्स बिगिन फॉर द मॅच आणि पहिल्याच बॉलवर इथे कॅच ड्रॉप होतीये. चांगली सुरुवात त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. शुभ सुरुवात असेल टीमसाठी. ओवळी टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय ओवले टीमच्या माध्यमातून घेण्यात आलाय. सिद्धिविनायक वहाल टीमला या ठिकाणी मात्र बॅटिंगचं आमंत्रण दिले. वेगवान चेंडू होता. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवलंय चेंडूला. वाईट बॉलचा इशारा येतो अंपायरकडून. एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची टोटल 2 आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 24 इव्हेंट्सच्या लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आपण कुठेही स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला 3 गोष्टी जरूर करा. यूट्यूबवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट सर्च करावा लागेल. त्यानंतर त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजला लाईक करत राहा, म्हणजे जेणेकरून पुढच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र या स्पर्धेला फार चांगलं कव्हरेज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. MH02AY2301 MH02AY2301 ही होंडा सिटी कोणाची असेल त्यांनी कृपया काढून घ्यायची. इथे 2 रन इथे मात्र पूर्ण करतील. या 2 रन बरोबर टीमचे टोटल आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. 6 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात. सुरुवात चांगली आहे. पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये जर 50-55 धावांपर्यंत हा संघ जाऊन पोहोचतो तर निश्चितपणे त्यांना फायदा होईल. चेंडू हवेमध्ये, चान्स फॉर द सॉफ्ट डिस्मिसल आणि इथे मात्र हलक्या हाताने अगदी सहजतेने कॅच पकडतात बॅट्समन. इथून मात्र पहिला बाद होत असताना पहिला धक्का, पहिला हादरा सिद्धिविनायक वहाल टीमला लागत असताना प्रतीक पाटीलला परतावं लागते माघारी. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या आपल्या टीमला, परंतु त्या अपेक्षा या ठिकाणी मात्र अपेक्षांचं ओझं टीमच्या खांद्यावर टाकून तो मात्र माघारी परतलाय. नवीन बॅट्समन आकाश घरत मात्र मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल वहाल टीमकडून. आपण पाहतो या मॅचमध्ये बॉस फायटर ओवळे टीमकडून मात्र 2 दिग्गज खेळाडू या टीममध्ये आहेत, ज्याच्यामध्ये वन ऑफ द लेजंड क्रिकेटर शंकरजी म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः या टीमचे पॅकर असलेले आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बॉस संजय पाटील हे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू वेगवान होता. थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस फटका बसलाय आणि इथे आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. या डॉट बॉल बरोबरच पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल या ठिकाणी स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 6. ही सद्यस्थिती आहे, विद्यमान स्थिती आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक वहाल टीमची. शंकर म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉस फायटर ओवळे टीमकडून आणखीन एक अनुभवी खेळाडू या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर घेऊन आलेत. यावेळेस चेंडू ऑन साईडला लॉफ्ट केला, परंतु ताकद कमी आहे.
या फटक्यामध्ये आणि इथे विकेट मिळते. आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट इथे मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला जाताना पाहायला मिळेल. ज्या बॅट्समनकडून अजून अपेक्षा होत्या आकाश घरत, तो सुद्धा या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार ठरला. शंकर म्हात्रे कमसीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मागच्या साईडला खेळायचा होता, अंपायरचे हात फैलावलेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते आणि टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 7 रन आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्यात. शंकर म्हात्रे यांनी पहिल्याच बॉलवरती आपल्या गोलंदाजीवरती सफलता मिळवून दिली आहे. बॅट्समन आकाश घरतला त्याने मात्र चलते केले मैदानामधून, परंतु उमेश हा अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे, अगदी तटस्थ. 2 रन त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले, 3 बॉल तो खेळलाय. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, पुन्हा एकदा दिशा खराब आहे, लाईन इथे मात्र चुकीची आहे, पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. शंकर म्हात्रे या ठिकाणी मात्र थोडंसं नाराज करतात आपल्या टीमला, कारण की 2 वाईड बॉल आतापर्यंत या अनुभवी गोलंदाजाकडून टाकले जातात. त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे एक्स्ट्रा रनची, कारण की जितक्या एक्स्ट्रा रन तुम्ही आता मात्र पहिल्यांदा गोलंदाजी करताना फेकाल तितक्या एक्स्ट्रा धावा तुम्हाला बॅटिंग करत असताना त्या अडचणीच्या ठरतात. हा चेंडू सुरेख होता, हा चेंडू अगदी लाईन आणि लेंथवरती आहे, प्रॉपर टायमिंग या ठिकाणी मात्र करू शकलेले नाही आहेत आणि इथे बीट होतोय. बॅट्समन उमेशला इथे मात्र रोखून ठेवलंय शंकर म्हात्रेंच्या अनुभवी गोलंदाजीने. 4 बॉल तो आतापर्यंत खेळलाय, धावा त्याने केल्या 2. इथे ऑन साईडला खेळलाय, जागा बनवली, गॅप सिलेक्शन, चेंडूपर्यंत फिल्डर पोहोचेल का हा प्रश्नचिन्ह, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. बॅट्समन उमेश घरतच्या बॅटमधून हा 4 रन. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांमध्ये अपयश मिळतंय. इथे धावा मात्र जर आपण पाहिलं तर धावा थांबल्या 14 वरती. फार चांगला स्टार्ट दिलाय बॉलिंग करत असताना ओवळे टीमने. बॉस फायटर ओवळे हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी शंकर म्हात्रे आणि त्यांच्या समवेत मिथून दापोलकरने आपल्या टीमसाठी केली आहे, परंतु इथून अजूनही 2 गोलंदाजांची सत्वपरीक्षा, अग्निपरीक्षा या मैदानामध्ये असणार आहे आणि या दोन्ही गोलंदाजांना त्या अग्निपरीक्षेला पास करावा लागेल. धावा कमीत कमी खर्च करावा लागतील, जेणेकरून त्यांचे बॅट्समन धावा लवकर चेस करतील. ओव्हर द विकेट लेफ्ट हँडेड बॉलर. यावेळेस मात्र स्लॉटचा बॉल होता, समोर खेळला आहे, लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहे, तिथे मात्र थोडीशी चुकी झाली आहे. ओलसर गवतावरून पाय सरकल्यानंतर स्वतःला बॅलन्स करत करत मात्र त्याने हा चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत मात्र इथे 2 रन पूर्ण होतील. या 2 रन बरोबर टीमची टोटल पुढे सरकेल. टीमची टोटल 16वर आतापर्यंत जाऊन पोहोचली. 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आहेत. अजूनही या धावसंख्येला उंचवावं लागेल, या धावसंख्येला थोडंसं पुढं न्यावं लागेल, आलेख थोडासा वर करावा लागेल. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन जागा बनवली आहे, तिथे मात्र फिल्डर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये हा चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र एक सिंगल रन त्या ठिकाणी मात्र मिळते. सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17वर. 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. प्रशस्त अशी स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची पहिली रजनी, पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये सुरू असलेली ही क्रिकेटची पंढरी आज या ठिकाणी मात्र अवतरली जातात. रायगड भूमीतील अनेक
खेळाडू या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. परिणामी नवी मुंबईचा एक संघ आणि त्याचबरोबर मुंबईचा एक संघ, बाकी राहिलेले 8 संघ हे सगळे रायगडामधील आज आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतील या टीमचे स्वतः करता धरता टीमचे पॅकर अर्थातच बॉस संजयजी पाटील या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील आणि या टीमचे मॅनेजर सौरभ पाटील आज आमच्या समवेत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. फार चांगला रोल त्यांचा सुद्धा राहिला. 40+ ज्यावेळेस झाली होती 40+चा प्रीमियर लीगमध्ये त्यांना मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीम अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि टीमची टोटल पुढे सरकेल 18. यावेळेस ऑन साईडला खेळला फटका गॅपमध्ये आहे. 2 फिल्डर इथे मात्र फिल्डरच्या अगदी बाजूला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र निघून जातोय. सरळ 4 धावांकरिता हा चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 22 रन इथे मात्र स्कोर कार्ड वरती लागलेत. बावीस रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागलेत आणि इथून जर आपण पाहिलं ऑन साईडला खेळायचा होता. यावेळेस देखील स्लॉप स्क्वीप करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. आणखीन एक डॉट बॉल. बॉस अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संकेत घरत आणि उमेश घरत बंधूंची जोडी, परंतु उमेशच्या बॅटिंगचा विचार केला आतापर्यंत 4 डॉट बॉल त्यांनी मात्र खेळत आपल्या टीमसाठी इथे गॅपमध्ये आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न करण्या अगोदर थांबवलंय. बेल्स इथे मात्र डेड होतात परंतु एकच रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नसेल आणि 1 रन बरोबर टीमची टोटल 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आता मात्र फार कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. पहिले षटक फेकलं होतं मिथुन दापोलकरने ज्यामध्ये धावा खर्च झाल्या होत्या 6. त्यानंतर अनुभवी खेळाडू शंकर म्हात्रे त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आले. त्यांनी धावा खर्च केल्या 11 टोटल झाल्या 17. आतापर्यंत संजय पाटील यांनी गोलंदाजी हाताळली आहे. धावा खर्च केल्या 6. 3 बॉल त्यांनी मात्र टाकून पूर्ण केलेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन समोर खेळला एक्स्ट्रा कव्हरला. कॅचची संभावना होती आणि ती कॅच पूर्ण केली जाते. संजय पाटील यांना मिळते एक सफलता आणि इथून मात्र बॅट्समन संकेत घरतला परतावा लागते माघारी. एक मोठी सफलता संजय पाटील आपल्या टीमला मिळवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. थंडीच्या मधमस्त वातावरणामध्ये सुरू असलेली स्पर्धा ट्रॉम्बे कोळीवाडा स्पर्धेचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्यांदाच ट्रॉम्बे कोळीवाडामध्ये या ठिकाणी रजनी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी माहेश्वरी सरांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं एक चांगलं दैदिप्यमान असं आयोजन यावर्षी आपल्याला पाहायला मिळतं. संयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतील पाटील 11 आणि आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. यावेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे गुलशन म्हात्रे आणि तो चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मात्र एकच रन इथे कंप्लीट केली जाईल. 1 रन बरोबर टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 24 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात. संजय पाटील यांची ही गोलंदाजी फार प्रभावशाली ठरताना आपल्याला पाहायला मिळते कारण की पहिला वाईट त्यानंतर चौकार आला त्यानंतरचे सगळे बॉल आपल्या फिवरमध्ये आहेत आणि अगदी या ओव्हरचा जर विचार केला तर शेवटचा बॉल इथे मात्र बाकी असेल. 1 लास्ट बॉल टू गो. यावेळेस समोर उचलला चेंडू सरळ पाठवून दिलाय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 रन करिता येतो षटकार 6 रन. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 13. धावसंख्येचा वाढता आले की ते मात्र ओवळे टीमसाठी डोकेदुखी ठरू शकतो परंतु चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी राहिली येणाऱ्या गोलंदाजाची तर कदाचित त्यावरती सुद्धा ते पकड मिळवू शकतात.
गुलशन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट फर्स्ट बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन समोर खेळला चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये डीपचा फिल्डर वेगाने वरती येतोय. चेंडू अडवतोय फेकतोय तोपर्यंत मात्र मिळेल सिंगल. एकच रन मिळेल. टीमची टोटल एकने वाढते. आतापर्यंत धावा या ठिकाणी 31वर जाऊन पोहोचल्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30-10ची सरासरी राखण्यामध्ये यश मिळाले आणि त्यानंतर ही सिंगल. यावेळेस मात्र कट केला चेंडू गलीमध्ये फर्स्ट स्लिपला. इथे धावचीची संधी निर्माण झाली का थर्ड अंपायर रेफर केलं जाते आणि दीपकजी बोराडे सरांना विनंती करतोय की तिसऱ्या पंच हेमंतजी पाटील सर आहेत स्वतः ते तिसऱ्या पंचांच्या मागणीसाठी इथे मात्र उचलली जाते दाद. दीपक बोराडे सर सुद्धा या ठिकाणी येतील आणि तीनही पंच या ठिकाणी मात्र तिसरे पंच तर आउट आहे बॅट्समन. बॅट्समन आउट आहे. अगदी सहजतेने त्या ठिकाणी मात्र दिसते क्लिअरली. तिसऱ्या अंपायरने सुद्धा या ठिकाणी मात्र हे निदर्शनास आणून दिलं आणि आमचं चांगलं कॅमेरा वर्क स्क्वेअर लेगमधून आम्हाला पाहायला मिळते. सागर पाटील कॅमेरा वर्क लेग बाईसचा इशारा या ठिकाणी येतोय अंपायरकडून. एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल. टीमची टोटल एकने वाढते. टीमची टोटल 32वर जाऊन पोहोचले. धावबाद मात्र मंदावलेली ही धावसंख्या आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2 रन खर्च केल्यात. 1 रनआउट आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी पहा शफल झाला होता. स्टंपच्या समोर निघाला होता आणि त्या ठिकाणी अंपायरकडे अपील केली की हा वाईट द्यावा. परंतु अंपायर आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. आपल्या भूमिकेवर तटस्थ पाहायला मिळतील. 5वा बॉल यावेळेस ऑन साईडला खेळला. मिड विकेटला फिल्डर नाही. चेंडू जातो सरळ 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. विकेट किपर त्या ठिकाणी मात्र सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतील की बॅकअपची मला गरज आहे आणि बॅकअप तिथे मात्र मिळतोय. टोटल जाऊन 30वर 34 स्कोरबोर्डवरती आहेत आणि या इनिंगला शेवट एक अंतिम अखेरचा हा बॉल डिसाईड करेल या इनिंगमध्ये टार्गेट पुढच्या इनिंगसाठी किती असेल. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. इथे मात्र बॅटची इनसाइड एज आणि इथे मात्र अपील उचलून धरली जाते. बॅट्समन इथून मात्र बाद होईल. शेवटच्या बॉलवरती पकडली जाते कॅच आणि बॅट्समनच्या खेळीचा अंत 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 34वर जाऊन पोहोचली. 35 धावांचं टार्गेट आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 35 रन बनवायचे आहेत बॉस फायटर होळे टीमला आणि सिद्धिविनायक वहाल टीमला. या धावा रोखाव्या लागतील आणि या धावा कशा रोखल्या जातील आणि या धावा कशा चेस केल्या जातील हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या समोर आवाज असेल या ट्रॉम्बे नगरीचे दोन्ही स्थानिक समालोचकांचं ज्यांचं फार चांगलं कॉम्बिनेशन या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळते. एकाच 2 जणू हात इथे मात्र आपल्याला करताना ते पाहायला मिळतील आणि या संपूर्ण मॅचचं शेवट कसं होईल या मॅचमध्ये धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय किरणजी भोईर आणि त्यांच्या संवेद असतील सिराज शेख सर यांच्याकडे आपण वळणार आहोत. आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2021 ही स्पर्धा रजनी स्पर्धा आजची पहिली रात्र.
गुड इवनिंग फ्रेंड्स। इस कड़कते मौसम में, इस ठंडी भरे मौसम में अगर कोई पूछे कि क्या चल रहा है तो सब यही कहेंगे कि फॉग चल रहा है। यकीनन फॉग ही चल रहा है। ओस पड़ रही है, स्वेटर पहनने के बाद भी हमें ठंडी लग रही है। देखिए, ट्रॉम्बे का ये कोली गांव का ये मैदान एसएल स्टूडियो के पीछे और अरेबियन सी के करीब होने के कारण, अरब महासागर के करीब होने के कारण काफ़ी ठंड रहती है यहाँ पर। और पहाड़ी इलाका है बीआरसी, जो कि पहाड़ की गोद में बसा हुआ एक छोटा सा ये गांव ट्रॉम्बे कोली गांव। और समंदर की ठंडी ठंडी हवाएं यहाँ पर आती हुई और इस ओस के मौसम में इस मैच का आनंद लेते हुए इस रात के तकरीबन 1 बजने आया है, 1:45 हो रहा है और 1:45 बजे भी पौने 2 हो रहा है और 2:45 बजे भी तकरीबन 2-3 हज़ार लोग इस मैच का यहाँ पर आनंद लेते हुए। किरण सर, देखिए, ड्यू फैक्टर होने की वजह से ग्रास जो है उसमें भी हमें नमी देखने को मिल रही है। मंच पर रखे हुए सारी चीज़ों पर मॉइस्चर आ चुका है, पानी पानी लग रहा है। क्या कहेंगे किरण सर, किस तरह का खूबसूरत ये वातावरण, क्या कर रहे हैं आप? सिराज सर, मात्र हा ऋतूच एक असा ऋतू मानला जातो की सर्वांचा आवडता ऋतू असतो, तोच म्हणजे हिवाळा. हिवाळा म्हटलं तर आपल्याला धुके, दाट धुके आणि मॉइश्चर जे असतात गवतामध्ये पहा, पूर्ण गवत मात्र पूर्ण ओल्या झालेलं आहे. आपण जर शारजा क्रिकेटचा विचार केला तर त्या शारजा क्रिकेटमध्ये पण असे ओस येत राहतात आणि मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना सिद्धिविनायक वहाळ आणि बॉस फायटर ओले आणि फलंदाजासाठी दोन्ही फलंदाज आलेले आहेत. सागर गायकवाड आणि अश्विन पाटील. स्ट्राईक एंडवरती सागर गायकवाड असतील आणि नॉन स्ट्राईक एंडला अश्विन पाटील आणि गोलंदाजीसाठी आलेत प्रतीक पाटील. इथं मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही संघाला. प्रतीक पाटील येत आहेत, गोलंदाज. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. आपण या षटकाचा विचार केला तर फक्त 2च क्षेत्ररक्षक आपल्याला या 38च्या बाहेर दिसतील. पहा, एक आमच्या समोर आहे लॉंग ऑफला आणि एक आहे डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा प्रतीक पाटील. पहिला चेंडूवरती बाबा 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 कवरा मोठा छक्का. आणि तर मात्र आल्या आल्या समाचार घेतायत फलंदाज सागर गायकवाड. सिराज सर, पहिला चेंडू, पहिला षटकार, काय म्हणाल? जी बिल्कुल, देखिए किरण सर, पहली ही गेंद पर इरादे दर्शा दिए हैं इस बल्लेबाज ने कि भैया मैं तो डगआउट से सेट होकर आया हूं और इस खूबसूरत रात में बड़े हिट का प्रयास करूंगा। और बिल्कुल अपनी सोच पर खरा उतरता हुआ ये बल्लेबाज और पहली गेंद पर छक्का जड़कर अपना भी खाता खोला और अपनी टीम का भी खाता खोला। 6 रन के साथ स्कोर आगे जा रहा है। कोई भी का नुकसान नहीं यहाँ पर। बहुत ही उम्दा तरीके से बल्लेबाजी करता हुआ ये बल्लेबाज सागर गायकवाड। सागर और अश्विन, देखिए ये सलामी जोड़ी इरादा दर्शा रही है किरण सर के बड़े हिट का प्रयास करेगी और 1 मैन आर्मी की तरह ये दोनों बल्लेबाज अपनी टीम को जीत की कतार पर ले जाएंगे। इसी बीच गेंदबाज फुल लैंड डिलीवरी डाली और गेंद चली गई वहां पर विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं यहाँ पर। ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर से ये गेंद बिल्कुल विकेटों के करीब से होती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई। कोई रन नहीं यहाँ पर और अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाज की। पहली गेंद पर भले ही छक्का खाया था लेकिन दूसरी गेंद में वापसी करना, इससे गेंदबाज की गेंदबाजी की दाद देना चाहूँगा मैं यहाँ पर। खूबसूरत तरीके से फेंकी गई ये गेंद। इसी दरमियान अगली गेंद लेकर गेंदबाज तैयार। गोल्डन डिलीवरी पिच किया है, पुल कर दिया यहाँ पर बल्ले की टॉप एज और लॉन्ग ऑन का फील्डर वहाँ पर तैनात हुआ और एक आसान सा कैच। तो पहली विकेट का पतन यहाँ पर। आउट होकर बल्लेबाज निराशाजनक रूप से डगआउट पर लौटता हुआ। देखिए, पहली सफलता प्राप्त की है। पहली गेंद पर छक्का खाना, दूसरी गेंद पर डॉट बॉल फेंक कर फिर एक सफलता प्राप्त करना। प्रशंसा करनी होगी इस गेंदबाज की, हिम्मत की दाद देनी होगी। बहुत ही उम्दा गेंदबाजी यहाँ पर इस गेंदबाज के माध्यम से। नक्कीच सर, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. आपण पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती धाव आल्या त्या 6. तदनंतर निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूमध्ये मात्र इथं गडी बाद करतायत गोलंदाज प्रतीक पाटील आणि नौका फलंदाज वनडाऊनच्या भूमिकेत येत आहेत ते प्रसाद गायकवाड. सिराज सर, आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर
आपल्याला वन डाऊनच्या रुपयामध्ये भारताचे उत्कृष्ट विराट कोहली, मग आपण इंग्लंडचा विचार केला जो रूट, ऑस्ट्रेलियाचा विचार केला स्टीव्ह स्मिथ, पाकिस्तानचा विचार केला बाबर आझम आणि न्यूझीलंडचा विचार केला तर केन विलियमसन, सर हेच वन डाऊनच्या रुपयामध्ये येतात. आणि तर मात्र सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिराज सर. पहिल्या चेंडूमध्ये 6, तदनंतर आपण तिन्ही चेंडूचा विचार केला तर तिन्ही चेंडू निर्धाव. सुरेख असा सामना आपण बघतायत, अनुभवतायत, आपण पाहतायत. कैलास मध्ये हा रंगलेला सामना, रनआउटची संधी निर्माण, पण थोडासा फंबल झालं यष्टिरक्षकांना आणि मात्र एक धाव काढलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट झालेली आहेत. नौके फलंदाज आलेले आहेत, धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 7 धावा, एक गडी बाद 7 धावा. शेवटचा चेंडू मॅनेटरी पॉवर प्ले. सुरेख अशी गोलंदाजी आपण विचार केला दोन्ही संघांचा तर हा क्रिकेटचा सामना रंगलाय आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये. आपण ट्रॉम्बे नगरीचा विचार केला तर ट्रॉम्बेच्या ग्राउंडच्या बाजूलाच आपल्याला जेट्टी दिसेल, कारण एक मोठी खाडी, त्यानंतर त्या खाडीमधनं आलेले थंडी थंडी हवा आणि मैदानाच्या आतमध्ये कुठंतरी ड्यू फॅक्टर आलेला आहे. पहा गवतामध्ये पूर्णपणे आपल्याला पाणीच पाणी दिसतंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा पूर्ण जे समोर आमचे आहेत फर्स्ट एड बॉक्समध्ये पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे. आमचं स्कोर बुक पण पाणी पाणी, आमचे सिराज सर पण पाणी पाणी झालेले आहेत. सिराज सर काय म्हणाल? किरण सर, मैं तो पानी पानी नहीं हुआ, लेकिन आप मुझे शर्म से पानी पानी कर रहे. इस दरमियान अच्छी गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में और यहाँ पर ओवर की समाप्ति, और ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 7 रन 1 विकेट के नुकसान पर. आफ्टर 1 ओवर 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक षटक्यानंतर धावफलक्यावर धावांची संख्या झाली आहे 7 रन 1 गडी बाद. तो दोस्तों एक बहुत ही अच्छी गेंदबाजी की मैं यहाँ पर दाद देना चाहूँगा कि 7 रन देकर एक सफलता प्राप्त करना, तो गेंदबाज की यहाँ प्रशंसा करनी होगी. देखिए मॉइस्चर की वजह से इस ग्राउंड में ग्रास है, अगर ग्रास पर बॉल ट्रैवल करता है तो हल्का सा बॉल गीला भी हो रहा है, और गीले गेंद से गेंदबाजी करने में गेंदबाज को दिक्कत का सामना करना पड़ता है, क्योंकि कट करने में हाथ थोड़ा सा स्किट होता है, और स्किट होने की वजह से शायद गेंद कट ना हो. लेकिन मैं बहुत तारीफ करना चाहूँगा इस गेंदबाज की, जिसने बहुत ही खूबसूरत तरीके से गेंदबाजी की और मात्र 7 रन देकर एक सफलता प्राप्त की. इसी के दरमियान आने वाला अगला गेंदबाज अश्विन. आने वाला अगला गेंदबाज धीरज पाटिल. धीरज को धीर रखकर ही गेंदबाजी करनी होगी. कुछ ज़्यादा घाई करने की या उत्तेजना के साथ गेंदबाजी करने की यहाँ पर ज़रूरत नहीं है. ऊंचे कद का ये गेंदबाज, दुबली कद काठी का ये गेंदबाज, अब देखना ये होगा कि शोल्डर में कितनी जान है और किस अंदाज से ये गेंदबाजी करता है. काफ़ी लंबा रनअप 30 यार्ड गज के दायरे के पास से गेंदबाज करता हुआ. ओहो, पहली ही गेंद बिल्कुल फुल टॉस गेंद थी, ये रिवर्स खेला यहाँ पर, और ओवर थ्रो के रूप में, एक एक्स्ट्रा के रूप में यहाँ पर रन खाते में जुड़ता हुआ. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर. फुल टॉस गेंद थी. देखिए गेंद हाथ से स्किट हुई थी, ऐसा महसूस हुआ कि गेंद यॉर्कर करने का इरादा बनाया था गेंदबाज ने, लेकिन गेंद बल्ले के बिल्कुल ऊपर आई, कमर के करीब ये गेंद थी. और मुझे ऐसा लगता है कि ये अगर एक 6 इंच और ऊपर होती तो अंपायर शायद इसे विमर डिलीवरी करार देता. लेकिन बहरहाल यहाँ पर अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज के माध्यम से. अगली गेंद लेकर तैयार, अंपायर को क्रॉस किया यहाँ पर. इस बार फुल लेंथ डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर से बिल्कुल बाहर, काफ़ी रूम मिला था. किरण सर देखिए, इतना रूम अगर मुंबई के किसी इंसान को मिल जाए तो वो 2-4 फैमिली बसा देगा इतने बड़े रूम के अंदर, जितना रूम इस गेंदबाज ने अपनी इस गेंदबाजी में दिया था. लेकिन गेंद बल्ले से काफ़ी दूर रही, एक्स्ट्रा के रूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर. जरूर सर, खासियत आहे मुंबई नगरीची. अगर आपण 10x10च्या खोलीमध्ये तर आपण विचार केला तर 10-15 लोक राहतात, हीच आहे मुंबई नगरी. आणि मुंबई नगरीमध्ये चालू असणारा सामना, आणि तर मात्र लो फुल टॉस चेंडू आणि फायदा उचललाय फलंदाजांनी. आणि तर मात्र फलंदाज प्रसाद गायकवाड बाद होत आहेत आणि सुरेख गोलंदाजी धीरज पाटील. अच्छा, इथं मात्र बिमर. ओके, थर्ड एम्पर.
सिरज सर, इथं मात्र थर्ड अँपरकडे हा निर्णय देण्यात आलेला आहे. काय म्हणाल सर? आता थोड्याच वेळात निर्णय येईल, कारण पंच आमचे ऑफिशियल पंच धीरज सर आहेत. बघतील हा चेंडू कमरेच्या वर आहे का, कारण हेमंत सरनी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. एक हॅम्पर रिव्ह्यू ज्याला म्हटलं जातं. ओके, लिगल डिलिव्हरी, फलंदाज बाद. आणि प्रशांत गायकवाड बाद होत आहेत. थोडेसे नाराज असतील, वन डाऊनच्या रूपामध्ये आले होते. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नौके फलंदाज मात्र खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. प्रतीक पाटील सर, धावसंख्या किती झाली? प्रतीक पाटील येत आहेत, नवीन फलंदाज. स्कोर बोर्ड दाखवतोय 9 धावा, 2 गडी बाद मात्र करण्यात यशस्वी ठरलेत. हेलो, सो इसी दरमियान गेंदबाज अगली गेंद लेके तैयार. हो, व्हाट अ बॉल. लॉर्ड अपील यहाँ पर एलबीडब्ल्यू की लेग बिफोर द विकेट की अपील की थी, लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा. देखिए, बास की नज़र है हमारे अंपायर की, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर पाया होगा उनके पैरों को, और गेंद पैरों से भले ही टकराई थी, लेकिन बहुत ही उम्दा अंपायरिंग का मुजाहरा यहाँ पर हमारे हेमंत कोहली साहब के माध्यम से देखने को मिलता हुआ. इस गांव के काफ़ी सीनियर अंपायर हैं और बहुत ही उम्दा अंपायरिंग करते हुए, और ट्रॉम्बे कोहली गांव के ये क्या कहते हैं, जवाई भी है, जावई भी है, तो अपने गांव में, अपने ससुरवाड़ी में अंपायरिंग करते हुए. फुल लेंथ डिलीवरी है, जड़ों में डाली थी ये गेंद, और बहुत ही उम्दा तरीके से गेंद को डिफेंस किया, और फॉलो थ्रो में उतना ही अच्छा पिकअप यहाँ पर गेंदबाज के माध्यम से. स्कोर वहीं रुकता हुआ, ज़्यादा हेर फेर नज़र नहीं आया स्कोर में. स्कोर जा पहुंचा है 10 रन मात्र 3 विकेट के नुकसान पर. मैं प्रशंसा करना चाहूँगा इस गेंदबाज की, गेंदबाजी की. बहुत ही उम्दा तरीके की गेंदबाजी. इनकी जितनी प्रशंसा, जितनी तारीफ की जाए उतनी कम. फुल टॉस डिलीवरी यहाँ पर उठाकर खेला है लेग एम्पायर ने. इसे मे बी विमर डिलीवरी करार दी हो. अब देखना ये होगा कि मेन एम्पायर का इशारा यहाँ पर क्या आता है. यस, लेग एम्पायर की जानिब से इशारा मिला है विमर डिलीवरी का, और रिव्यू यहाँ पर किया है हमारे अंपायर ने. सो यहाँ पर थर्ड अंपायर की जानिब से ये चेक किया जाएगा हमारी कंप्यूटर स्क्रीन्स पर कि क्या ये इनलीगल डिलीवरी है या अंपायर इसे लीगल डिलीवरी करार देंगे. ये देखना अभी बाकी है. डिसीजन आर पेंडिंग. चंद ही लम्हों में डिसीजन होगा आपके सामने. So decision till decision pending. So reply में आप अपनी कंप्यूटर स्क्रीन पर देख रहे हैं इस वक्त. Till decisions are pending. Maybe yes, it is illegal delivery, no ball.
सो थर्ड अंपायर्स का डिसीजन है इनलीगल डिलीवरी। यहाँ पर गेंदबाज ने गलती की है, उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। और देखिए किरण, लेदर क्रिकेट के अंदर क्रिकेट के इक्विपमेंट को कहते हैं किट। गेंदबाज ऐसी गलती करता है, अंपायर कहता है यस इट इज फ्री हिट। सो यहाँ पर फ्री हिट मिला है बल्लेबाज को, यानी फुल अथॉरिटी, फुल लाइसेंस है यहाँ पर नो एंट्री में एंट्री करने का। तकरीबन 150 मील की रफ्तार के साथ अपनी गाड़ी दौड़ा सकता है बल्लेबाज, लेकिन क्या बल्ला घूमेगा 150 की गति से और गेंद होगी सीमा के बाहर, देखना ही अभी बाकी है। फुल टॉस गेंद, लेकिन थोड़ा सा लोअर फुल टॉस और रन आउट का मौका। उम्दा फॉलो थ्रो के, इसमें जबरदस्त सा फॉलो थ्रो, लेकिन यहां पर अंपायर ने इस कॉल को नकार दिया। तो देखिए यहां पर नॉट आउट घोषित किया हमारे अंपायर ने। मैंने कहा ना किरण सर, हमारे दोनों ही अंपायर बाज की नजरें रखते हैं। एक बार शिकारी अपना शिकार छोड़ सकता है, लेकिन हमारे अंपायर अपनी आंखों से किसी भी डिलीवरी को मिस नहीं करते। बहुत ही उम्दा अंपायरिंग का मुजाहरा। क्या कहेंगे सर दोनों ही अंपायरिंग के बारे में? सर आपने हैम्पर कहा, मैं तो कहूँगा कांचन पालकर सर, जो कि आंखों में तेल डालकर यहाँ पर स्कोरिंग करते हुए तारीफ करूँगा। और 24 लाईव्ह इव्हेंट के हमारे यहाँ पर देखिए अपडेटर विवेक पाटील या स्पर्धेचं मात्र आनंद घेत आहेत। चांबू पाटील हे काय नाव आहे पहा, अशी नावं मात्र आपल्याला ऐकायला भेटतात, कारण हे आहे ग्रामीण क्रिकेट। चांबू पाटील, टोटी पाटील पाहायला भेटेल, कारण चांबू पाटील असतील, टोटी पाटील असतील आणि ते आमचे कैमरामैन की भी तारीफ करूंगा। देखिए तकरीबन 2 से 3 घंटा हुआ है और क्या सुंदर कार्य इनके माध्यम से। तारीफ करूंगा मैं उस कैमरामैन की। देखिए हाथ में मोबाइल है, लेकिन ध्यान मैदान के अंदर। जाऊया मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी करतायत, नवीन गोलंदाज आलेत। घनश्याम ना, घनश्याम पाटील येत आहेत गोलंदाजी मार्गवरती। पहा छोटा पॅकेट बडा धमाका, पहिल्याच मॅच मध्ये गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच घेणारा हा गोलंदाज। सिराज सर, आपण कमी पाहतो की कुठलाही गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज किंवा बेस्ट गोलंदाजाचा जो प्राइज घेतो, फार कमी आपण बघतो। जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या झालेली आहे ती कांचन सर 14 धावा, 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज। आणि नौके गोलंदाज घनश्याम पाटील तर मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज वारंवार ही चुकी करतायत आणि मात्र अयशस्वी ठरतायत। आणि सुरेख गोलंदाजी, हो मी का पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता त्याचा प्रत्यक्ष दाखवत असताना हा छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाज घनश्याम पाटील, काय म्हणाल सर? जी बिल्कुल, घनश्याम एक छोटे कद का गेंदबाज है, अनुभव कम है, लेकिन इसकी प्रशंसा करनी होगी किरण सर, इसकी तारीफ करनी होगी कि जिस हौसले के साथ ये गेंदबाजी करता है तो बड़े बड़े बल्लेबाजों को पैर तक हिलाने का मौका नहीं देता। मुझे ऐसा लगता है कि फ्यूचर में ये गेंदबाज आगे जाके अंबुजा सीमेंट के साथ या फेविक्विक के साथ काम करेगा कि ओपोनेंट को ये इतना इस कदर जमा देता है कि वो अपने पैरों को तक हिला नहीं पाते। बहुत ही उम्दा गेंदबाजी, यहाँ पर मैं बहुत तारीफ करना चाहूँगा इस गेंदबाज की। सर ही तारीफ ना आपल्या भाकरीची आहे। ही लोक सकाळी ना नाश्त्याला सर भाकरी आणि जवला असते आणि दुपारचा यांचा विचार केला ना मटन आणि चिकन यांचे जेवणावर असतं आणि भाकरी हा आपला ट्रेडमार्क आहे आगरी कोल्यांचा। आपण सर मंगेश वैतीचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता, मंगेश सरांनी सांगितलं की आपली भाकरी पोचली ती दुबईला आणि मात्र त्या भाकरीचा आस्वाद भरत लोहार सर असतील, सुलतान सर, मात्र आपली भाकरी पोचली ती दुबईला। पूर्ण श्रेय दुबईच्या शारजा स्टेडियम मध्ये मात्र आपली भाकरी पोचली। पुन्हा एकदा बॅटची आतली कडा आणि काय सुरेख गोलंदाजी। हो मी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच का ठरलो हा पूर्ण प्रत्यक्ष दाखवतोय हाच गोलंदाज घनश्याम पाटील। पहा काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, कुठलाही मोठा फटका अजून यांच्या चेंडूमध्ये आलेला नाही आणि मात्र नौके फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत आहेत। गुलशन म्हात्रे, सिराज सर काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल? फार कमी वयाचा गोलंदाज आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मैच। देखिए 9 गेंदों में 20 रनों की यहाँ पर ज़रूरत है इस वक्त इस मैच को जीतने के लिए बल्लेबाजी साइड को, लेकिन जिस तरह से ये गेंदबाज गेंदबाजी कर रहा है मुझे लगता है आने वाली 3 गेंदों में भी ये खुद बहुत हद तक बांधे रखने में कामयाब होगा बल्लेबाजी साइड को। जिस तरह की
2 गेंदे अभी भी शेष हैं, यानी 4 गेंदें हो चुकी हैं और स्कोर कार्ड पर अगर नज़र दौड़ाएं तो 15 रन, मात्र 4 विकेटें यहाँ पर गई है। लेकिन जितनी भी प्रशंसा की जाए, जितनी तारीफ की जाए इस गेंदबाज की, उतनी कम। छोटे कद का ये गेंदबाज, लेकिन क्या साइड आर्म से एक्शन के साथ ये गेंदबाजी करता हुआ काउ कॉर्नर रीजन पर खेला गया ये स्ट्रोक। 2 रन तेजी के साथ चुरा लिया बल्लेबाजों ने और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 17 रन 4 विकेटों के नुकसान पर। देखिए अभी भी एक गेंद शेष है और यहाँ से ज़रूरत है बल्लेबाजी साइड को इस मैच को जीतने के लिए। 17 रनों की 18 रनों की 7 गेंदों में 18 रनों की ज़रूरत। एक बड़ा हिट मैच में वापसी करा सकता है बल्लेबाजी साइड को, लेकिन अगर एक विकेट और चली जाती है तो काफ़ी हद तक बैकफुट पर चली जाएगी बल्लेबाजी साइड। क्या कहते हैं किरण सर? सर, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं, कारण क्रिकेटला आपण शेवटच्या चेंडूमध्ये कुठला संघ जितेल ते सांगता येत नाही. इथं मात्र स्लो वन चेंडू, गती परिवर्तन, काय सुरू आहे गोलंदाजी. अगर गोलंदाजी आवडली असेल तर ताली होऊन जाऊन दे या गोलंदाजासाठी. इसे कहते हैं किरण सर, गेंदबाज ने किया कमाल, मचाया धमाल, डंडी बाहर, बल्लेबाज। हेलो, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. कांचन सर, 6 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे? 18. तब्बल सर 3 षटकार मात्र खेचावे लागतील आणि 5 चौकार. नवीन फलंदाज आलेले आहेत आकाश घरत. गोलंदाजी मार्कवरती आले ते आकाश आणि फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत कोण आहे अजून बॅट्समॅन? प्रतीक पाटील. स्ट्राईकला कोण आहे? प्रतीक मिथुन सर पाटीलच आहे. मिथुन दापोलकर नॉन स्ट्राईकला आहे. आणि इथं मात्र आडव्या बॅटनी खेळलेला हा स्ट्रोक, कार्पेटच्या माध्यमातून गेलेला चेंडू आणि रनआउटची संधी, आणि मात्र गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आला नाही. आणि काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आंखों ही आंखों में इशारा होता है और 2 रन का सहारा होता है. सिराज सर पहा, नजर हटी और दुर्घटना घटी. आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. इथं मात्र प्रतीक यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा चुकी 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 आणि चुकी. फलंदाज मात्र स्विच हिटच्या खेळण्या नादामध्ये इथं चेंडू जातोय निर्धाव आणि फायदा होतोय गोलंदाजाचा. 4 चेंडू 16 धावांची गरज. काय मात्र मॅच रंगले. मात्र ट्रॉम्बे नगरीमध्ये आपण पाहतायत रजनी स्पर्धा. 4 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा दिशा आणि लाईन भटकत असताना सिराज सर पहा, 2 चेंडू चांगले हाताळले तर नंतर आपली दिशा आणि नियंत्रण मात्र या गोलंदाजांनी कुठेतरी मिस केली. काय म्हणाल सर? देखिए किरण सर, गेंदबाज जो है मुझे जहाँ तक महसूस हो रहा है कि वो परिवर्तन करने का प्रयास कर रहा है, क्योंकि देखिए हमारी धरती भी आए दिन परिवर्तन होते रहते हैं, हमारे बॉडी में आए दिन हार्मोनल्स चेंजेस होती रहती है। तो गेंदबाज भी इस बार किया है पुल पुल पुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल, इम्पैक्टफुल, पावरफुल, चेयरफुल, क्योंकि शॉट का नाम था पुल पुल। बाबा 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 बाबा, कवरा मोठा छक्का. आणि गरज होती मात्र या षटकाराची. खराब गोलंदाजी, अचूक टप्प्याचा चेंडू आणि मात्र काऊ कॉर्नर झोनला हा ताकदवर फटका खेचलाय. फलंदाज आहे फलंदाज प्रतीक पाटील ऑन अ फायर. पुन्हा एकदा मोठा फटका. डीप मिड विकेट झोनला खेळाडू आहे तिथं 2 धावा जरूर प्राप्त करतायत, अर्चित करतायत फलंदाज. आणि येणाऱ्या 2 चेंडू मात्र सामना येऊन उभा राहिलाय. 2 चेंडू 7 धावांची गरज. सिराज सर काय म्हणाल? कंपल्सरी चेसिंग आणि 1 षटकार मात्र आलाच पाहिजे.
बहुत ही बड़ा मुकाबला और रोमांच से भरता हुआ ये मुकाबला। देखिए 2 गेंदों में 7 रन की जरूरत है। क्रिकेट में जिस तरह किरण सर हम लोग कहते हैं ना कि एवरीथिंग फेयर लव एंड वॉर होता है, अक्सर मैंने भी कहा है कि एवरीथिंग पॉसिबल इन क्रिकेट हो सकता है। सो मे बी जहाँ तक मुझे लगता है कि जब तक आखिरी गेंद गिर नहीं जाती गेंदबाज के हाथ से और बल्लेबाज उस गेंद को खेल नहीं लेता, तब तक मैच का फैसला करना हमारे लिए मुश्किल होगा। लेकिन इस मैच में रोमांच बढ़ता जा रहा है। 2 गेंदे 7 रन, दर्शकों की धड़कनें तेज होती हुई, यूट्यूब पर लाइव देखने वाले इस मैच में उनकी धड़कनें भी तेज हो रही है। क्या होगा इस गेंद पर? 2 गेंदे 7 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए बल्लेबाजी साइड को। अब देखना यह होगा कि इससे पहले के 2 गेंदों पहले एक बहुत बड़ा हिट आया था, क्या उस परंपरा को निभा पाएगा ये बल्लेबाज या रिपीट करेगा अपनी हिस्ट्री, ये देखना अभी बाकी है। इसी दरमियान गेंदबाज अगली गेंद लेके तैयार, गेंद को लेकर अंपायर को क्रॉस किया, शॉर्ट पिच डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर और मिले मात्र 1 रन एक्स्ट्रा के रूप में स्कोर कार्ड पर जुड़ता हुआ। यहां पर अब जरूरत है 2 गेंदों में 6 रनों की। तो किरण सर मैंने कहा ना एवरीथिंग पॉसिबल इन क्रिकेट, तो औपचारिकता है यहाँ पर। और क्रिकेट को जो हम कहते हैं ना चिंताओं का गेम है, यकीनन जहाँ पर हमने देखा है कि 6 गेंदों में 1 रन नहीं बनता, वहीं 1 गेंद में हमने 6 रन भी बनते हुए देखे हैं। लेकिन क्या इस 2 गेंदों पर 6 रन बन पाएंगे, ये देखना भी हमारे लिए बाकी है। इसी दरमियान गेंदबाज गेंद को लेकर अंपायर को क्रॉस किया है और गुड लैंड डिलीवरी यहाँ पर खेला है मिड विकेट रीजन, सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए चौकार। निर्माण झाली आहे. कोण जिंकणार हा सामना? येणारा चेंडू असेल 1 आणि गरज आहे चेंडू. हेलो तर सामन्याचं हेलो 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 1 बॉल 2 रन यहां पर, बड़े हिट का प्रयास लॉर्ड अपील, लेकिन गेंद टकराई पैरों से और 1 रन, दूसरे रन का प्रयास करेंगे और ये आउट। तो यहां पर आउट होकर डग आउट पर लौटी है बल्लेबाजी साइड। फील्डिंग टीम की जितनी प्रशंसा जितनी तारीफ की जाए उतनी कम होगी। बहुत ही उम्दा तरीके से जितनी तारीफ की जाए जितनी प्रशंसा की जाए बल्लेबाजी साइड की उतनी कम होगी। बहुत ही उम्दा तरीके से मैच में शुरू से लेकर अंत तक अपनी पकड़ को मजबूत बनाए रखा और अपनी टीम को शिखर के पायदान पर लेकर पहुंची है ये टीम। इस टीम के सर सजा है इस मैच की जीत का सेहरा। और कौन होगा इस मैच का मैन ऑफ द मैच, छोटे से वक्फे में आपके सामने। और इस मैच का मैन ऑफ द मैच घोषित किया जा रहा है वन एंड ओनली धीरज पाटिल। खाली ऐसा पकड़ रहा, हेलो हेलो या हॅलो 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 या मॅचचा हिरो ठरतोय मात्र हॅलो 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 कोण आहे सर मॅन ऑफ द मॅच? आकाश मॅन ऑफ द मॅच धीरज या मॅचचा हिरो ठरतायत म्हणजे धीरज
विनंती असेल तुम्ही व्यासपीठावर यावं आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब आणि आता होणारे सामने फक्त 3 षटकाचे असतील, नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. या मी आमंत्रित करतोय पुढचं धावतो समालोचन घेऊन येतील. एक गोड आवाज रायगड परिसरातला, रायगड असोसिएशनचे अध्यक्ष मडवी सर. पुढचा आवाज असेल सरांचा. धीरज पाटील या मॅचचा हिरो ठरतायत. धीरज पाटील या तुम्ही व्यासपीठावर आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब, एक सुंदर असं मोमेंटो आणि एक सुंदर अशी टी शर्ट आणि सुंदर अशी कॅप मात्र देऊन तुम्हाला इथं सन्मानित करण्यात येईल. या धीरज सर.